हे मी पुरुष नाही आहे हे जेव्हा समजलं तेव्हा 29व्या वयात मला कळालं की मी खरं तर स्त्री म्हणून जगायला पाहिजे आणि तेव्हापासून मी स्त्री म्हणून राहते आणि ऑपरेशन करून आता ट्रांस वुमन अर्थातच तृतीयपंथी महिला म्हणून जगते है। हो, जिस देश को हम संतों और महंतों की बस्ती कहते हैं, जिस देश को हम संतों और महंतों की बस्ती कहते हैं, साथ ही ये युवाओं की बस्ती है। देखो चाहे कैसी भी नज़र हम पर दिखा देंगे, हमारी भी क्या हस्ती है दिखा। नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शको, सध्या सोलापूर जिल्ह्यातील युवा महोत्सव स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोपाळपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय आणि आज या ठिकाणी लोकनृत्य जे आहे ते जे सगळ्यात महत्त्वाचं कला मानलं जातं ते लोकनृत्य आज स्वेरी कॉलेजच्या मुख्य रंगमंचावरती या ठिकाणी संपन्न झाले। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्यांनी काम केलं त्या परीक्षकांची आपण आज या ठिकाणी संवाद साधणार आहोत। जे परीक्षक आहेत ते परीक्षक एक वेगळं व्यक्तिमत्व आहेत की जे पूर्वीचं डॉक्टर भारत जेठवानी हे व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी शस्त्रक्रिया करून आपलं लिंग परिवर्तन केलं आणि जे आता डॉक्टर सानवी जेठवानी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत की ज्यांचं जवळजवळ 5 ते 7 भाषांवरती प्रभुत्व आहे आणि मोटिवेशन स्पीच म्हणून ते गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या कॉलेजमध्ये व्याख्यान देतात आणि समाजामध्ये वागत असताना नेमकं त्यांचं लिंग परिवर्तनाचा प्रवास आहे। डॉक्टर भारत ते डॉक्टर सानवी हा नेमका एकंदरीत त्यांचा प्रवास कसा आहे हा प्रवास आपण त्यांच्याचकडून आपण ऐकून घेऊया। मॅम, आपलं स्वागत आहे। थँक्यू। तर आम्हाला एकंदरीत सांगा की डॉक्टर भारत ते डॉक्टर सानवी हा एकंदरीत प्रवास कशा पद्धतीनं झाला होता? कुठलाही क्रांतिकारी प्रवास जेव्हा असतो तो काटेरी असतो। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक आपण क्रांतिकारी पाहिले त्यात एक नाव म्हणजे सावित्रीबाई फुले। त्यांना जेव्हा शिक्षणाची ज्योत जागवण्यासाठी त्यांना परिश्रम करावं लागलं, संघर्ष करावं लागलं, तेव्हा लोकांनी अनेक त्रासांना त्यांना पुढं जाऊ दिलं, त्यांना त्रास दिलं, सगळं त्यांना सहन करावं लागलं। पण या पलीकडं जाऊन जो आज मार्ग मिळतो त्यातून जो कन्क्लुजन निघतो ते महत्त्वाचं असतं। त्यामुळं हा प्रवास भरत ते सानवी अर्थातच एक खऱ्या जीवनाचं उदाहरण सानवी म्हणून जन्माला मिळालं असं मला वाटतं। कारण जे जन्म मिळाला ते चुकीचं मिळाला, ते एक शरीर चुकीचा, देह वेगळा, मन वेगळा असं झालं होतं, पण त्याला नंतर एक व्यवस्थित रूप मिळालं त्या सानवीच्या रूपामध्ये। साधारण भरत या भूमिकेमध्ये असताना किंवा जो पुरुष असतो ती नेमकी जाणीव कधी झाली आपण ही वेगळ्या भूमिकेमध्ये आहोत? मी 14 वर्षाची असताना मला ही जाणीव झाली की मी खरं तर वेगळी आहे, जगापेक्षा वेगळी आहे किंवा एका पुरुषापेक्षा वेगळी आहे, मी पुरुष नाही आहे हे जेव्हा समजलं तेव्हा स्त्री म्हणून वावरायचं पण कसं काय होतो हे अनेक प्रश्न माझ्या पुढे होते। पण हे समजता आणखीन 15 वर्ष उलटून गेले आणि 29व्या वयात मला कळालं की मी खरं तर स्त्री म्हणून जगायला पाहिजे आणि तेव्हापासून मी स्त्री म्हणून राहते आणि ऑपरेशन करून आता ट्रांस वुमन अर्थातच तृतीयपंथी महिला म्हणून जगते आहे। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कुटुंबाची भूमिका कशा पद्धतीने होती? कुटुंब आजही हो, मला कुटुंबाची आजही साथ नाही आहे। माझे वडील वारलेत, माझी आई वारली, कोणी मला सपोर्ट केलं नाही। आज कुठल्याही कुटुंबाचा एकही व्यक्ती माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही किंवा नातं ठेवत नाही आहे। माझ्याशी कोणी नातं ठेवलं आहे तर ते फक्त समाजाने खूप मोठ्या मनाने स्वीकार केलं आहे। घरच्यांनी नाही केलं, घरच्यांनी जरी फेकलं तरी समाजाने आज फार मोठ्या मनाने स्वीकार करून एक नवीन परिवार दिला आहे। तर एकंदरीत इतक्या वर्षाचा हा प्रवास असताना शिक्षण व प्रगती कशा पद्धतीने साधली तुम्ही? शैक्षणिक प्रगती कशा पद्धतीने? मला शैक्षणिक प्रगती करत असताना आपली मानसिक परिस्थिती खूप चांगली असायला लागते आणि तुम्ही ज्या मानसिक भूमिकेतून पुढं आलात, कारण ज्या समाजानं तुम्हाला केलं असेल, कुटुंबाला काय त्रास झाला असेल, तर या सगळ्यांबरोबर मानसिक कणखर ठेवून शैक्षणिक क्रांती कसा प्रवास आला? खरं सांगू तर 12वी नंतर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की शिक्षण घ्यायचं नाही आणि दुकानात बसायचं। त्याचं कारण होतं की कारण मी एक पुरुष नव्हते हे त्यांना जेव्हा समजलं की मी एक स्त्री आहे किंवा हे वेगळं आहे आपला मुलगा, तर यानं शिक्षण घेतलं तर आणखीन समाजाला कळेल म्हणून याला दाबवता येईल का म्हणून त्यांनी शिक्षण बंद केलं। पण मी संघर्ष करत ऑर्केस्ट्रामध्ये नाचले, कधी नोकरी केली, कधी पार्ट टाईम नोकरी केली, कधी कष्टाने पैसा कमवत स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्णच केलं नाही तर मी आज जवळपास 8 ते 10 डिग्र्यांची मालकीण आहे। त्याच प्रश्नाकडे येतो की तुम्हाला जवळ 5 ते 7 भाषाही आहेत? येस। कोणकोणत्या भाषेवर? मी 7 भाषांवर प्रभुत्व ठेवते, त्यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, सिंधी माझी मातृभाषा आहे, पंजाबी, तेलुगू, गुजराती इतक्या भाषांवरती तुम्ही हा जो तुमचा काटेरी प्रवास होता, संघर्षमय प्रवास होता, या सगळ्या प्रवासामध्ये आयडल कुणाला मानत होतं? अनेक आयडल मिळाले।
नृत्य क्षेत्रात किंवा एक कलावंत क्षेत्रात म्हणलं तर मी बालगंधर्वांना नेहमी आपला आदर्श मानलं. त्याबरोबर जगायचं कसं आणि समाजापुढे यायचं कसं मी हे हिजड्या समुदायाकडनं शिकलं, की आपण वेगळे आहोत तरी आनंदी कसं राहायचं हे मी तिथं जाऊन शिकले. असे अनेक आहेत ज्यांना मी आयडल मानते, कारण एकाला आयडल मानून माझा संघर्ष संपत नाही. संघर्ष खूप मोठा आहे आणि पुढचा प्रवास खूप आणखीन खडतर आहे. आजही संघर्ष चालू आहे. मी अनेक विषयांवर सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहे. आज तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ सदस्य आहे. अनेक समस्यांना पुढाकार जाते, तर वाटतं की कुठंतरी संघर्ष थांबत नाही आहे. आजही माझ्या एक पोलीस बांधवांसाठी मी भांडते की तो पोलीसमध्ये ते स्त्री आहे पण त्याला पुरुष व्हायचं आहे. आजही त्याच्या त्या भांडणासाठी मला इतर कोर्टामध्ये जावं लागते, मॅटमध्ये जावं लागते. कधी हा संघर्ष थांबेल, कधी माझ्यासारख्या लोकांना घराबाहेर फेकण्याची प्रक्रिया संपेल, या विषयावर मला जास्त काम करणं गरजेचं आहे. कारण आताच मगाशी एक ताळी सिरीज आली होती. त्या ताळीमधून सगळ्यांना वाटलं की ही ताळी कशी बंद होईल. मी म्हणते ताळी बंद होण्यासाठी एक ताळी आणखीन वाजवावी लागेल, एक तुमची एक माझी. अर्थातच मी चांगल्या पद्धतीने समाजात यावं आणि दुसरी म्हणजे तुम्ही माझा स्वीकार करावा. त्या पद्धतीने तुमच्या समोर सपोर्ट राहिलं. त्यात शासन पण आलं, केंद्र सरकार आलं. सगळं मिळत असताना देता येतं का? फक्त द्यायचे म्हणून चालत नाही, कागदोपत्री मिळवावं. त्यासोबतच माझा दुसरा नवीन संघर्ष सुरू आहे. मी राज्यपालांना भेटले, या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटले, आता प्रधानमंत्रींची वेळ मागते. मला आमचा तृतीयपंथी MLC होताना पाहायचं आहे की जेणेकरून आमदार झाला तर सभागृहामध्ये आमचा आवाज गाजेल. आज अन्न वस्त्र निवारा हा निघून जाईल, कसं तरी अन्न मिळतो, वस्त्रही मिळतो, कोणीतरी सहाराही देईल, पण कुठंतरी याला समाजामध्ये मुख्यधारामध्ये जर आणायचं असेल तर त्यासाठी जर संघर्ष कुठलं असेल तर ते संविधानाच्या अधिकारानेच मिळेल. आज संविधानाने ज्या पद्धतीने सगळ्यांना आरक्षण दिलं आहे, माझ्यासाठी आरक्षण कुठे? आज मराठा समाजाचं आरक्षण एवढ्या ऐरणीवर आहे, तिथं माझा तर विचारसुद्धा होणार नाही. कारण आपल्या भारतामध्ये संविधानिक सिस्टम आणि राजकारण अशा पद्धतीने आहे भारतामध्ये की जिथं तुम्हाला वोट बँक असेल तर तुमचा विचार होईल, नाही तर होणार नाही. मग माझ्या समाजाने जर वोट बँक तयार करून जर आपली ताकद दाखवली तरच आमचा विचार होईल, नाही तर होणार नाही. त्या दृष्टीने कसे प्रयत्न आहेत? मलाही जारंगे पाटील व्हावं लागेल असं वाटतंय. कारण एकंदरीत न्याय हक्कांसाठी न्याय आणि हक्क मिळवत असताना हक्क आणि कर्तव्य. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मी अनुयायी मानते स्वतःला. कारण त्यांनी आम्हाला एक फार मोठं अधिकार दिले, ते म्हणजे आपलं हक्क मागण्याचा. पण किती दिवस भीक मागायचं हो? असं काही एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की हक्क मागण्याने नाही तर कधी कधी छीनावं लागतं, राईट? तर त्यासाठी आम्हाला आता हात जोडून जर काही मिळत नसेल तर हात दाखवून काही गोष्टी मिळवावे लागतात. ती काठी आता आम्हाला उचलण्याची वेळ आली आहे. जरी आम्ही पोलीस म्हणून काठी उचलत नसू शकू तर आता काठी उचलायची ती गांधींची, ती आंदोलनाची, आणि तिथं जाऊन बसून आम्हाला हक्क मागावा लागेल. कारण माझ्यासारखे अनेक तृतीयपंथी आहेत ज्यांना समाजामध्ये वावरत असताना कुठंतरी त्रास आहे, पारिवारिक त्रास आहे, सामाजिक त्रास आहे, आरोग्याविषयी खूप परेशानी आहेत. आजही ऑपरेशनसाठी पैसा नाही आहे, सरकारामध्ये आणखी नोकरी नाही आहे, कुठेही आरक्षण नाही आहे. या सगळ्या गोष्टींपेक्षा तुमच्याकडे बघण्याचा समाज आणखी दृष्टिकोन खूप वेगळा हो. हा तो कसं आहे, तो तरी आजकाल बदलत चाललाय. युवा पिढीने जर मी तृतीयपंथी स्त्रीच्या माध्यमातून थोडा ओळखता आला, त्यामध्ये काय होतं, युवा पिढीने पुढे यायची गरज आहे. कारण युवा पिढी ही उत्कृष्ट क्रांती घडवण्याचं स्तोत्र आहे असं मी मानते. कारण भारत हा युवकांचा देश, पण त्याच देशामध्ये जिथं गंगा यमुना जैसी नदी बहती है उसी देश में माँ और रोटी इज्जत के लिए तरसती है. कैसी विडंबना है देखो, जिस देश को हम संतों और महंतों की बस्ती कहते हैं, जिस देश को हम संतों और महंतों की बस्ती कहते, साथ ही ये युवाओं की बस्ती है. देखो चाहे कैसी भी नज़र हम पर दिखा देंगे हमारी भी क्या हस्ती है, दिखा देंगे हमारी भी क्या हस्ती है. जर ही विचारधारा युवकांनी जर ठेवली, नशा आहार हे सगळं जर सोडलं आणि फक्त देश हित, समाज हित आणि स्वहित हे तीन विचार जर केले तर आमच्याबद्दलचा दृष्टिकोनच नाही तर समाज सुधारक भारतच एकंदरीत सुधरेल असं मला वाटतं. तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मोटिवेशन स्पीचसाठी जाता, जी त्यावेळेस तुमच्याकडं ज्या पुढचा ऑडियन्स असतो, जो युवक वर्ग असेल, त्या युवक वर्गांकडं काय अपेक्षा आहे? आज मी अनेक युवकांची प्रेरणास्तोत्र आहे, प्रेरणास्थान म्हणून मला ते बघतात.
त्याला मी युवक माझ्याकडं इन्स्पिरेशन म्हणून बघतात, पण मला असं वाटतं की माझा संघर्ष मी इन्स्पायर करण्यासारखं आणखीन खूप काम करायचं आहे मला. त्यासोबतच या देशामध्ये युवकांपुढं मी जेव्हा बघते तर मला एकच अपेक्षा आहे, भारत देश हा प्रगतिशील देश आहे, अर्थातच प्रगतीच्या मार्गावर आहे. तर या देशामध्ये रिसर्च व्हावा, युवकांनी नशा वगैरे हे सोडून देशाच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी काम करावं, अभ्यासामध्ये जास्त लक्ष द्यावं. युवकांनी जर या देशाचं भलं करण्याचं काम आपल्या हातात घेतलं, ते राजकारण्यावर अवलंबून न राहता आपण काय करतो हे जर विचार जास्त केलं तर भारत देश प्रगतिशील होण्यासाठी 10 वर्ष नाही, फक्त 1 वर्ष लागेल. त्यासाठी युवकांना पुढे येण्याची फार गरज आहे. तर एकंदरीत तुम्ही जो संघर्ष या ठिकाणी उभा केलेला आहे, तर हा संघर्ष उभा करताना तुमचा जो तृतीयपंथी समाज आहे तो कशा पद्धतीने तुमच्या पाठीमागे राहतो? बघा, शेवटी आपण म्हणतो ना की समाज किंवा जाती हे त्याला सपोर्ट करतंच. आज मी त्यांच्या हितासाठी किंवा आमच्या समाजाच्या हितासाठी काम करेल तर त्यांचं सहकार्य, त्यांचा साथ मला लाभेलच. कारण अनेक गुरु आहेत, अनेक चेला शिष्य परंपरा आणखीनही चालू आहे. हां, त्या सगळ्यांना फक्त आम्ही एकच काम करतोय की रोजगार निर्मिती व्हावी. ज्याही तृतीयपंथ्यांना घराबाहेर हकलण्यात येतं आहे त्यांना त्यांचं घर मिळावं, अर्थातच हॉस्टेल, गरिमागृह किंवा त्यांच्यासाठी आश्रम हे जर उभारलेत तर त्यांना घरं मिळतील. त्यांना फुकट शिक्षण तर आपल्याकडे आहे, सर्व शिक्षण अभियान, अर्थातच फ्री शिक्षण आपल्याकडे आहे, पण त्याला उच्च शिक्षण घेता यावं, चांगल्या दर्जाचा अभ्यास करता यावं, नोकरी मिळवता यावी, किंवा तो ज्या काही कला किंवा कुठल्या गुणांमध्ये निपुण आहे त्यामध्ये त्याला काम करण्याची संधी मिळावी, ही माझी इच्छा आहे. त्या तुमच्या तृतीयपंथी समाजासाठी भरीव काम केल्याचं कोणतं समाधान वाटतं? काय काम केलं समाजासाठी की ते समाधान लागतं? हो, आता तृतीयपंथ्यांना आधार कार्ड, राशन कार्ड मिळतं आहे. आधार कार्डचं मी नव्हते, पण राशन कार्डमध्ये मी आहे. इलेक्शनमध्ये खूप जोमाने काम करता येत आहे. आता मी सांस्कृतिक फंड आले, समाज कल्याणमध्ये आल्यापासून अनेक बैठका व्हायला लागलेत, त्यांचे वर्कशॉप्स व्हायला लागलेत. अर्थातच हे बदल आले. आधी ज्यांचा विचारच होत नव्हता आज ते कुठंतरी मंचावर बसत आहेत. अनेक ठिकाणी पुरस्कारांमध्ये, अनेक फॉर्म्समध्ये त्यांना सामील आहे. आता तुम्हाला पुरुष स्त्रीबरोबर इतर, अर्थातच तृतीयपंथी किंवा इतर लिंगीय, ट्रान्सजेंडर ही ऑप्शन उपलब्ध झाले. हीच फार मोठी समाधानाची गोष्ट आहे. अर्थात इथंच आम्हाला थांबायचं नाही आहे, आणखीन खूप काही गाठायचं आहे. ते गाठण्यासाठी कुठंतरी तुम्ही सर्वांनी आमचं मदत करायला पाहिजे. त्यामध्ये मीडियाचं फार मोठा रोल आहे. भारताच्या संविधानाचे 4 स्तंभापैकी एक म्हणजे मीडिया. अर्थातच मीडियाने हा विषय जसा मराठा आरक्षणाचा उचलला, त्याला पूर्ण भारतभर नाही जगभर प्रसिद्धी दिली. त्या पद्धतीने तृतीयपंथ्यांचा मुद्दा जर मीडियाने व्यवस्थितरित्या पार पाडला, त्याला जर हाती घेतलं, हे खरं सांगू तर रामबाण आहे. त्याला खूप ताणून घ्यावं लागणार आहे, फार दूरपर्यंत फेकायचं आहे. कारण ही गूंज आवाज फक्त मुख्यमंत्री, प्रधानमंत्रीपर्यंत न थांबता प्रत्येक जना मनात गेली पाहिजे. त्यासाठी मीडियाची गरज आम्हाला फार मोठी आहे. तर दुसरं एक ह्या व्यतिरिक्त साधारण प्रश्न आहे की असं म्हणलं की तृतीयपंथीने एखादा शाप दिला असेल किंवा आशीर्वाद दिला असेल तर तो खूप चांगला लागतो, किंवा त्याबद्दल समज गैरसमज आहे त्याबद्दल? प्रत्येक सिक्क्याचे 2 बाजू असतात. तुम्ही सायन्सच्या दृष्टिकोनाने बघितलं तर तुम्हाला हे अंधश्रद्धा वाटेल, पण साधू परंपरा आपल्या भारताची जुनी परंपरा आहे. त्या साधू परंपरेमध्ये साधूची साध्वी बघून लोकांना त्यांचा आशीर्वाद लागायचा. अर्थात आजही आपण ब्राह्मणाला किंवा इतर कोणी युगपुरुष भेटला तर त्याचा आशीर्वाद घेतो. का? कारण त्यानं तपश्चर्या करून ती शक्ती हासिल केली आहे. आम्ही सहन करण्याची पराकाष्ठा पार केलेली असते, त्यामुळे देव आमच्यावर प्रसन्न असतो. म्हणून आमचे वाचेवर सरस्वती प्रसन्न असते. त्यामुळे तुम्हाला श्राप आणि किंवा चांगलं आशीर्वाद मिळत असतं. आम्हाला मंगलमुखी असं म्हणतात. अर्थातच मुखच आमचा मंगल आहे. कितीही त्रास असला तरी शेवटी हास्य असतेच. तर एवढा सगळा संघर्ष होत असताना कलीकडे कशा पद्धतीनं वाढला तुम्ही? जी डॉक्टर पदवी जी घेतलेली आहे नृत्यांगणामध्ये, ती कला? मी जन्मजात कलावंत आहे. अर्थात मी 2 वर्षाची असताना स्त्रियांचे कपडे घालून नाचणं हे माझं मूळ धर्म, कारण मला फोटोंमध्ये ते पुरावे सापडलेत. माझ्या घरच्यांनी मला सांगितलं की मी लहानपणापासूनच नाचत आले. त्यानंतर हळूहळू एका सिंधी घराण्यातून आले जिथं की बिझनेस होतं, तर मला नृत्य हे कधी शिकायला मिळालं नाही त्यांच्यामुळं. तर धंदा पाणी एवढं शिकायला मिळालं. तर 10वी झाल्यानंतर मला शास्त्रीय नृत्याची ओढ लागली. ते मी शिकले भारतीदासन विद्यापीठामध्ये जाऊन, तिरुचिरापल्लीमध्ये मी शिक्षण घेतलं. त्यानंतर लावणी एकदा सुरेखाताईंचं कार्यक्रम पाहिलं
आणि लावणी आपली वाटायला लागली. मग त्यानंतर मी लोकनृत्यांचा अभ्यास करायला सुरुवात केला, अर्थातच लावणीचा अभ्यास केला. लावणी ही लोककला मला खूप आपलीशी वाटली, त्यापर्यंत मी भरतनाट्यम हे शिकवायला सुरुवात केली आणि लावणी ही परफॉर्म करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर हळूहळू अभ्यासाचा कल वाढत गेला. खरं तर शिक्षणामध्ये मी खूप हुशार होते, अनेक विद्यापीठांमध्ये गोल्ड मेडलने पुरस्कृत आहे मी. पण हे करत असताना मला नृत्य आजही हा रिसर्चचा भाग वाटतो, कारण भारतमध्ये राजस्थान, महाराष्ट्र, केरळ असे अनेक लोककलांनी परंपरेने भरलेला हा राज्य, यामधल्या ज्या लोककला आहेत त्यांवर मी अभ्यास करत असते आणि या लोककलेचं जतन व्हावं. कारण येणाऱ्या पिढीला भारूड म्हणलं तर बहुरूपी रूढ कधी कळतसुद्धा नाही, अनेक वासुदेव सापडत नाही, हे इतिहास जमा होईल ही भीती वाटते. म्हणून मी लोककलेंवर जास्त प्रेम करते आणि लोककलेचा अभ्यास करत असते आणि युवकांना प्रेरणा देते की लोककलेकडे वळा. म्हणून माझा तो म्हणजे लोककला ही माझी जीवनशैली, माझी नसमधली धावणारा रक्त झालेला आहे. तर या होत्या डॉक्टर सानवी. तुम्ही जे आत्तापर्यंत उल्लेख केला की लोककलेचा, तर याच वर्षी सोलापूर विद्यापीठानं भारूड हा लोकप्रकार यामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे, पोवाडा घेतलेला आहे आणि लोकसंस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही ज्याविषयी तळमळीनं बोललात त्या लोककलेविषयी, त्याच लोककलेचं आज परीक्षण करण्यासाठी डॉक्टर सानवी या ठिकाणी आल्या होत्या. तर दर्शको, आत्ता पहाटेच्या 3:30 वाजलेत. बोलण्यासारखं खूप आहे. साधारण मला तुम्ही 6 वाजता परीक्षणाला बसला असाल, तिथून ते साधारण 2:30 वाजेपर्यंत हा परफॉर्म चालला, तिथून नंतर वेळ दिलात. तर त्यांची जी तळमळ त्या पद्धतीने सांगितली, ज्या समाजासाठी त्या काम करत आहेत, ते खरंच निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि युवकांनीसुद्धा तर ज्या पद्धतीनं न्याय हक्कासाठी आपण लढतो, त्याच पद्धतीनं न्याय, हक्क आणि कर्तव्य यासाठी सुद्धा आपण लढणं तितकंच गरजेचं आहे. तुमचा जो संघर्ष आहे तो संघर्ष येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं कुठतर निर्णायक दिसावं असे. मी आता भारतीय निवडणूक आयोगाची राज्यदूत आहे महाराष्ट्रासाठी. तर भारतीय निवडणूक आयोगाची राज्यदूत म्हणून काम करत असताना तृतीयपंथी, दिव्यांग युवकांना नेहमी इलेक्शनसाठी मतदान करण्यासाठी प्रेरित करत असते. तर आज माझं पुन्हा त्यांना तेच संदेश आहे की मतदानाची टक्केवारी वाढवा, बोगस मतं बंद करा, पैसा घेऊन आपला मत, आपला अधिकार विकू नका, मतदान करत असताना चांगला व्यक्तीच सभागृहात जावं हीच विनंती करते. पुन्हा उद्या आम्हालाही संधी मिळाल तर आम्ही सभागृहात जाऊ आणि पुढच्या इलेक्शनसाठी मी सगळ्या युवकांना, दिव्यांग व्यक्तींना, ट्रायबल लोकांना, त्यासोबत माझ्या तृतीयपंथी बांधवांना विनंती करते की आपण मतदानाचा हक्क नक्की बजावला पाहिजे. कारण हा हक्क आपल्याला संविधानीच नाही तर जन्मसिद्ध अधिकार आहे आपला भारतामधला. तर आपण मतदान करायला पाहिजे आणि चांगल्या व्यक्तीला करायला पाहिजे आणि चांगल्या माणसालाच वरी पाठवायला पाहिजे, जेणेकरून आपला काम चांगला होईल, देश सुधारेल, समाज सुधारेल. धन्यवाद. थँक्यू. तर या होत्या डॉक्टर सानवी मॅम की ज्यांनी अतिशय तळमळीनं काम करत असताना, तृतीयपंथीसाठी काम असेल किंवा समाजासाठी काम करत असताना राजकारण अनेक वेगवेगळ्या विषयावर त्यांनी चर्चा केली. बोलण्यासारखं दर्शक खूप आहे. अनेक विषयालासुद्धा मला हात घालायचा होता, परंतु वेळाअभावी या गोष्टी आपण आता करू शकत नाहीत. भविष्यामध्ये जर मॅडमची कुठं भेट झाली तर निश्चितपणे आपण त्या विषयावरती नक्कीच सविस्तर चर्चा करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तासह बालाजी फुगरे, परिवर्तन न्यूज, पंढरपूर.